आज आपण पाहूयात ओल्या चवळीच्या शेंगांची आमटी, तेही आमच्या सातारी पद्धतीने. तर हे चवळीचे दाणे घेतलेले आहेत सोलून. हे 1 पावशेर शेंगा होता. 1 पावशेर म्हणजे 1 पाव. ह्या स्वच्छ धुवून घेतल्या. कढईत थोडंसं तेल टाकायचं, एकदम थोडंसं भाजण्यापुरतं, आणि ते स्वच्छ धुवून मग भाजून घेऊया. आता हे मंद आचेवर थोडंसं डाग येईपर्यंत हलक्या हाताने भाजून घेऊया. भाजल्यानंतर आता हे भाजत आलेले आहेत. ते छान भाजल्यानंतर आता ह्याच्यावर तुम्हाला डाग दिसत असतील थोडे थोडे लालसर झालेले. हे भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एक प्लेटमध्ये हे सगळे भाजलेले दाणे काढून घेतलेले आहेत. तर त्यात आता थोडंसं 2 पळ्या तेल टाकायचं. आपलं तुमचं जे काही खाण्याचं तेल असेल, तुम्ही रोज वापरत असाल ते तेल टाकल्यानंतर 2-3 लसूण पाकळ्या मी सोलून घेतल्या होत्या. आता या भाजीला कुठल्याही प्रकारचा कांदा, लसूण, टोमॅटो वगैरे वापरले नाही, कारण ही रोजच्या खाण्यातली आमटी आहे. आम्हाला ही भाकरीसोबत खावी लागते, त्याच्यामुळे तुम्हाला दिसताना थोडीशी पातळ दिसू शकते. तर 2 लसणाच्या 2-3 पाकळ्या सोलून घेतल्या होत्या, त्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आणि कढईत तेल टाकलेलं आहे. आता हे तेल टाकल्यानंतर ते भाजलेले दाणे आहेत, त्यात मसाला तुमचा साठवणीचा जो कोणता असेल तो, म्हणजे कांदा लसूण मसाला, आमच्याकडे याला चटणी म्हणतात, ते 1 चमचा चटणी आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यावरच. ते सगळं एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. आणि नंतर कढईत 2 पळ्या तेल टाकून त्यात हा लसूण लाल होईपर्यंत परतायचा. आता हा लसूण परतला की परत तो थोडा एका साईडला घेऊन त्यात थोडंसं जिरं टाकायचं. लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आणि मगच त्यात जिरं टाकायचं. तोपर्यंत हे सगळी तयारी तुम्ही करून घेऊ शकता. चटणी मीठ वगैरे त्यात मिसळून नंतर जिरं थोडं तडतडलं की त्यात आपण ते सगळं घालूया. कोथिंबीर, चटणी, मीठ आणि ते शेंगदाण्याचे घातलेले दाणे. आता हे सगळं 2 मिनिट परतून घ्यायचं. मिठाला पाणी वगैरे सुटतं, ते काही करपत वगैरे नाही. असं चांगलं परतून घेतल्यानंतर तुम्हाला आमटी किती लागेल, आता आम्ही ते 2च माणसं आहोत, त्याच्यामुळे मी साधारण 1 तांब्या पाणी ओतलेलं आहे, छोटा तांब्या. ते शिजेपर्यंत परत कमी होणार. आता ह्यात मीठ तुम्ही आधीच टाकलेलं आहे, लक्षात ठेवा, नाहीतर जास्त मीठ पडू शकतं. आता फक्त ह्यात 1 तांब्या पाणी ओतायचं, थोडंसं एक्स्ट्रा तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आता हे 1 पावशेर दाणे होते, त्याला अनुसरून मी पाणी घातलेलं आहे. ह्या आमटीला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही, 15 ते 20 मिनटात हे शिजतात. आता ती ज्या दाणे काढले होते ती प्लेट मी विसळून घेतलेली आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी त्यात टाकलेलं आहे. आता हे सगळं उकळून द्यायचं छान, आणि शिजत आलं 10 मिनिटांनी शिजलेलं बघायचं. थोडंसं 90% शिजत आलं की त्यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकू शकता. आता हे शेंगदाण्याचं कूट म्हणजे शेंगदाणे भाजून तयार केलेलं. आता आम्ही सातारी माणसं प्रत्येक भाजीत शेंगदाण्याचं कूट हा वापरतोच, म्हणजे जास्त भाजीत आम्ही मसाला असं ग्रेव्हीच्या भाज्या खात नाही, त्याच्यामुळे आमच्याकडं तयार असतं. तुमच्याकडे नसेल तर शेंगदाणे भाजून बारीक करून घ्या. आता एवढं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. आत्ता वाटते आपल्याला की खूप पातळ भाजी आहे, पण थोड्या वेळानंतर शिजल्यानंतर ही छान दाटसर होते आणि खूप छान लागते भाकरीबरोबर चुरून खायला, भाताबरोबर. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली. आता ही आपली फायनल भाजी तयार आहे. दिसताना जरी अशी थोडी पातळ दिसत असली तरी ही भाकरीसोबत खायला खूप टेस्टी लागते आणि मसाला वाटायचं झंझट नाही. धन्यवाद.